नमस्कार, अर्चीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारी, झटपट तयार होणारी, खमंग अशी झणझणीत शेंगदाण्याची चटणी। चला तर उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यासोबतच काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये जिरे, पांढरे तीळ, लवंग, मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे। 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या। सर्वप्रथम आपण कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आता त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे आपण भाजण्यासाठी टाकणार आहोत। हे शेंगदाणे सतत असे हलवत छोटे छोटे डाग येईपर्यंत एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याची चव वेगळीच लागते, ती चटणी अशी छान लागते। हे अशा प्रकारे आपण हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत व थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। थंड करून आपण त्याची साली अशा पद्धतीने काढून घेणार आहोत। आता पुन्हा एकदा आपण कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यामध्ये छोटे 2 पळी मी तेल टाकून घेणार आहे व तेल गरम झाले की त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते घालणार आहोत। जिरे, पांढरे तीळ, लवंग, दालचिनी, त्यामुळे चटणीला असा एक वेगळाच स्वाद येतो। ते असे आपण परतून घेऊया। आता त्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकूया व त्या सुद्धा तेलामध्ये आपण छान भाजून घेणार आहोत। 1 चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ। तिखट व मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कोणाला जर जास्त तिखट लागत असेल तर त्यांनी जास्त टाकू शकता, कमी तर कमी टाकू शकता। आता भाजलेले शेंगदाणे आपण याच्यामध्ये घालून घेऊया व ते सुद्धा तेलामध्ये छान परतवून घेऊया। सर्व मसाले असे शेंगदाण्याला लागले पाहिजेत। आता हे आपले शेंगदाणे परतून झालेले आहेत, ते आता आपण थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे कुटण्यासाठी टाकणार आहोत। मिक्सर बंद चालू करून आपण हे जाडसर असंच शेंगदाण्याची चटणी वाटणार आहोत। ही अशा पद्धतीने आपण ही शेंगदाण्याची चटणी मिक्सरवरून बारीक करून घेतलेली आहे। ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। या शेंगदाण्याच्या चटणीने तोंडाला छान अशी चव येते। उन्हाळ्या दिवसामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करून ठेवल्या म्हणजे त्या जेवणामध्ये उपयोगी येतात। जसं की शेंगदाण्याची, खोबऱ्याची, जवसाची चटणी आणि 2-4 घास माणूस जास्तच खातो। तुम्ही पण ही शेंगदाण्याची चटणी नक्की ट्राय करा, या पद्धतीने छान लागते। तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्चीज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील।